नमस्कार. आज आपण मेल मर्जमधून एकाच वेळेस अनेक प्रस्ताव किंवा अर्ज कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. वर्डमध्ये हे प्रस्ताव तयार करायचे असतात. त्यासाठी प्रथम आपण डेटा तयार केलेला आहे एक्सेलमध्ये. या पद्धतीने हे हेडिंग आहे ते सर्व मेल मर्ज होणार आहे. हे हेडिंग आपण पहिले तयार केलेलं आहे आणि हेडिंगच्या खाली सर्व माहिती आपण तयार करून ठेवलेली आहे. इथे 3 व्यक्तींचे प्रस्ताव तयार करायचे नमुना दाखल म्हणून आपण 3 व्यक्तींची माहिती भरलेली आहे. ही हेडिंग आहे, ही मेल मर्ज होणार आहे, आपल्या अहवालामध्ये येणार आहे. या फाईलला नाव निवड श्रेणी असं दिलेलं आहे आणि ते सेव्ह केलेलं आहे. निवड श्रेणीची वर्ड फाईल मी ओपन केलेली आहे. या वर्ड फाईलमध्ये मेलिंग या टॅबवर जायचं आहे आणि आपल्याला जसा अर्ज लिहायचा आहे, जसा प्रस्ताव तयार करायचा आहे ते टाईप करून घेतलेलं आहे. अर्जदार, पद, शाळा आणि सेवेत दाखल तारीख आणि त्याच्या पुढे ती माहिती येणार आहे. अशा पद्धतीने या प्रस्तावाची 7 पानं आहेत. मेलिंगमध्ये गेल्यानंतर प्रथम स्टार्ट मेल मर्ज याला क्लिक करून शेवटचा जो टॅब आहे स्टेप बाय स्टेप मेल मर्ज याला क्लिक करायचा आहे. याच्यामध्ये सिलेक्ट डिफरंट लिस्ट आपण एक्सेलमध्ये ठेवलेली आहे, ती कॉम्प्युटरमध्ये शोधायची आहे आणि त्याला सिलेक्ट करून ओपन करायचं आहे. ही सीट आलेली आहे, तिला ओके करायचं आहे. ह्याच्यामध्ये आपला जो डेटा भरलेला आहे तो आलेला आहे, त्याला ओके करायचा आहे. आता पुढे इन्सर्ट मर्ज फील्ड याच्यामध्ये आपण जे हेडिंग होते त्यातला अर्जदारच्या समोर अर्जदारला क्लिक केलेला आहे, तो खाली घेतलेला आहे. पद पाहिजे आहे म्हणून इन्सर्टमध्ये जाऊन पद याला क्लिक केलेलं आहे. त्याला पुन्हा पद खाली आलं पाहिजे म्हणून एंटर मारून खालती घेतलेलं आहे. शाळा इन्सर्टमध्ये जाऊन शाळा या शब्दाला क्लिक केलं आणि तो शाळा हा मेल मर्ज खाली घेतलेला आहे. खाली सेवेत दाखल तारीख समोर पाहिजे म्हणून मेल मर्जमध्ये खात्यात लागल्याच्या तारखेला क्लिक केलं आणि ते समोरच ठेवले. हे पहिलं पान झालं. दुसरं पान मी आधीच सेट केलेलं आहे आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून. ह्या मेल मर्ज फील्डमध्ये जाऊन त्या ठिकाणी तिथे मेल मर्ज सेट केलेले आहेत. ही सेवेत दाखल तारीख ही अशा पद्धतीने मेल मर्जमधून सेट केलेली आहे. असे सगळे जे मुद्दे आहेत त्याच्यासमोर मेल मर्ज केलेला आहे. अशी एकूण 7 पानं आहेत. 7 पानं सेट केलेली आहे. हे 4थं पान आहे. अर्ज आहे मान्य गट शिक्षण अधिकारी यांना. अर्जदार, पद, शाळा हे मेल मर्ज केलेलं आहे, त्या ठिकाणी येईल ते ॲटोमॅटिक. हे 5वं पान आहे मान्य शिक्षण अधिकारी यांना. हे दुसरं पत्र आहे, तिथे देखील मेल मर्ज केलं. खातेन्याय चौकशीमध्ये अर्जदार, पद, शाळा हे सेट केलं आहे. मतदायित्वामध्ये अर्जदार, पद, शाळा हे देखील सेट केलेलं आहे. अशा पद्धतीने ही 7 पानं झालेली आहे. आता पुढे आपल्याला जायचं आहे ते फिनिश आणि मर्जमध्ये प्रिंट डॉक्युमेंटमध्ये जायचं आहे. किती प्रस्तावाचे प्रिंट पाहिजे, सर्व पाहिजे असेल तर ऑलला क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे. या पद्धतीने आपल्याला ही PDF कुठे ठेवायची आहे त्याचा पाथ द्यायचा आहे, लोकेशन द्यायचं आहे, त्याला नाव द्यायचं आहे. मी मेल मर्ज नाव दिलं आणि सेव्ह केलं डेस्कटॉपला. हे PDF बनलेली आहे. ही पहा, ही PDF आहे. ही PDF ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने 7 पानं म्हटल्यावर तिघांचे 21 पेजेस तयार झालेले आहेत. अर्जदाराच्या खाली नाव आलेलं आहे. प्रपत्र ब पूर्णपणे भरलं गेलेलं आहे. पुढचं पान देखील भरलं गेलेलं आहे. हे अर्ज तिथे नाव आलेले आहे, जन्मदिनांक आलेली आहे, लागल्याची तारीख आलेली आहे, पद आलेलं आहे. अशा पद्धतीने
हा फॉर्म भरला गेलेला आहे ऑटोमॅटिक. सर्व पानांवर माहिती आलेली. हे 5वं पान आहे. 6व्या पानावर काय आहे बघा, हे अशा पद्धतीने खाते चौकशीची माहिती भरलेली आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.